पेट्रोल डिझेलची दरवाढ भारतासमोरची ही सध्या सगळ्यात मोठी समस्या बनली आहे। पेट्रोल डिझेलची दरवाढ एका बाजूला सर्वसामान्य माणसाच्या खिशाला थेट चटका देते, तर दुसऱ्या बाजूला देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होतोय। पेट्रोल डिझेलची दरवाढ ही कधीच पेट्रोल डिझेल पुरती मर्यादित राहत नाही, कारण ती सगळ्या क्षेत्रांवर परिणाम करते। गेल्या 10-11 दिवसांमध्ये भारतामध्ये चौथ्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली। पेट्रोल 7.5 रुपयांनी जवळपास, तर डिझेल सुद्धा 7-7.5 रुपयांनी वाढले। अमेरिका इराण युद्धामुळे हॉर्मुझची खाडी बंद आहे आणि कच्च्या तेलाचे भाव या युद्धानंतर प्रचंड वाढलेले आहेत। युद्ध सुरू झाल्यापासूनच खरं तर कच्च्या तेलाचे भाव जागतिक पातळीवर वाढले होते, पण भारतामध्ये पेट्रोल पंपावर सुरुवातीला याचा परिणाम दिसला नव्हता। भारतामधले पेट्रोल डिझेलचे भाव जैसे थे होते। पेट्रोल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी किंवा पेट्रोल कंपन्यांच्या नफ्यामध्ये जी कमतरता होतीये ती भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरचा कर कमी केला। पण युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती आटोक्यात येत नाहीये, त्यामुळे तेल कंपन्या तोट्याच्या दिशेने वाटचाल करतात। त्यामुळे पेट्रोल डिझेलची दरवाढ करणं हे केंद्र सरकारसाठी अटळ झाले। आता तज्ञांचा विचार केला, ते जे काय म्हणतात त्याचा विचार केला तर पेट्रोल डिझेलचे सध्याचे जागतिक दर पाहता भारतीय तेल कंपन्यांना पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये किमान 30% वाढ, 25 ते 30% वाढ करावी लागेल। पण इतकी दरवाढ ही एकसाथ करणं, एकदम करणं ही कुठल्याही सरकारसाठी सोपी बाब नसेल। भारतासारख्या देशात तर नाहीच नाही। त्यामुळे ही दरवाढ हळूहळू केली जाते असा एक अंदाज आहे। पण पेट्रोल डिझेलची दरवाढ न करता हा तोटा फार काळ सहन करणं सरकारला शक्य होणार नाहीये। त्यामुळे जागतिक पातळीवर जोपर्यंत पेट्रोल डिझेलचे दर चढेच राहतात तोपर्यंत त्याचे आणखीन परिणाम भारताला सहन करावेच लागणार आहेत आणि पर्यायाने तुम्हाला आम्हाला सहन करावे लागणार आहेत। ही परिस्थिती साधारण कशी राहू शकते आणि भारत याला तोंड देण्यासाठी आणखीन काय काय नवीन उपाय करू शकतो या सगळ्या संदर्भात बोलायचं, पण त्या अगोदर पाहूयात या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरचा स्पेशल रिपोर्ट। 2.5 महिने उलटलेत, पण अमेरिका इराण युद्ध अजूनही थांबलेलं नाही आणि त्याचे अत्यंत विपरीत परिणाम जगभरात सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहेत। भारतामध्ये इंधनाचे दर गेल्या 10 दिवसात चौथ्यांदा वाढवण्यात आले। पेट्रोल प्रति लिटर 2 रुपये 61 पैसे, तर डिझेल प्रति लिटर 2 रुपये 71 पैशांनी वाढवण्यात आले। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 111 रुपये 21 पैशांवर, तर डिझेलचा दर 97 रुपये 83 पैशांवर आहे। नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 112 रुपये 47 पैसे, तर डिझेल 99 रुपये 11 पैसे। संभाजीनगरमध्ये पेट्रोल 113 रुपये 9 पैसे, डिझेल 99 रुपये 70 पैसे। कोल्हापूरमध्ये पेट्रोल 111 रुपये 77 पैसे, तर डिझेल 98 रुपये 46 पैसे। नागपूरमध्ये पेट्रोल 111 रुपये 70 पैसे, तर डिझेल 98 रुपये 76 पैसे। सोलापूरमध्ये पेट्रोल 111 रुपये 87 पैसे, तर डिझेल 98 रुपये 55 पैसे। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे। पेट्रोलचे दर हे वाढतातच आहेत, त्यात काय नवल नाही आहे। पण आम्हाला असं वाटतं की आता जी युद्धजन्य परिस्थिती आणि ह्या सगळ्यामध्ये जे मोदीजींनी वगैरे आव्हान केलेलं आहे त्यामुळे पेट्रोलचे भाव अधिकाधिक वाढणार आहे, हे नागरिकांनी म्हणजे त्यांनी तो ठरवून घेतलेलंच आहे। त्यामुळे मला असं वाटत नाही की येणाऱ्या काळात पेट्रोलचे भाव कमी होतील, ते वाढणारच आहेत। बरं, इंधनाची दरवाढ ही एकमेव समस्या नाहीये, त्याची उपलब्धता हाही मोठा अडसर आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण महाराष्ट्रात भीतीपोटी आणखी इंधनाची खरेदी सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यातले दृश्य पहा, नजर जाईल तिथवर गाड्या आणि ट्रॅक्टरची रांग लागली आहे। इंधन मिळेल की नाही या काळजीपोटी नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा केले। जगामध्ये अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषित केलेली आहे। काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे। अशाही परिस्थितीत आपल्या इथे पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो। पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कोणीही साठेबाजी करू नये। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। अमेरिका इराण युद्ध थांबवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशा बातम्या काही दिवसांपासून येत आहेत। पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरी स्वभाव पाहता जगाची चिंता वाढली आहे। अशा स्थितीत इंधनाची दरवाढ नेमकी कोणत्या टप्प्यावर जाऊन थांबणार या विचारानं सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।